हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर 2 दिवसाच्या बाद आज व्लॉग बनवते। जास्त करून व्लॉग नाही टाकत। लाईफमध्ये एवढे टेन्शन असतात काही सांगायचं, एक झालं की एक डोक्यावर असतंच तयार। तर चला असते कधी तर शेअर करेन। तर चला, एवढं छान बनवले नाश्ता तुला नाही खायचंय का? काय खाणार मग? क्लासवरून आली आता आणि मी आज काय बनवले नाश्त्याला, तुला आवडलं ना का? छान लागतंय ना? 2-3 खाल्ले तरी पोट नाही भरलं, मग काय खाते आता? तर चला तुम्हाला दाखवते मी काय बनवले आजच्या नाश्त्यात। पण बघा तिचं पोट नाही भरलं म्हणे, तर मी तुम्हाला सांगते मी आज नाश्त्यामध्ये काय बनवले। तर पहिलं माझ्या पोरीचा टिफिन भरते। बघा इकडं आहे फरसाण आणि थोडीशी खारी शेंगदाणे, असं चटपटा दिलं ना खाऊन येते, नाही तर नाही खाऊन येत। आणि मी आज बघा नाश्त्यात अशी मस्त खोबऱ्याची चटणी बनवली, खोबऱ्याची चटणी। आणि इकडे मस्त असे मूग डाळीचे डोसे बनवलेत। खूप हेल्दी असतात, खूप हेल्दी म्हणजे खूपच हेल्दी असतात शरीराला। हे बघा असे मस्त हेल्दी नाश्ता बनवलाय। ती म्हणते मी 2-3 खाल्ले तरी माझं नाही पोट भरलं। तर चला पहिलं छोट्या मॅडमचं आवरून दिलं ना, तिची रिक्षा येते, बघा तिला डब्बा देते। काय चांगलं ते डब्बा कसं द्यायची? तर चला, छोटी आहे ना बाळ माझं। दर हे बघा कसं तयार झाले। चला, तर इकडं एवढं सारं खायला आहे मम्मा घरात, आणि तुझं पोट नाही भरत आहे। बघा इकडं खजूर आहे, इकडं चणे आहेत, काय काय तुम्हाला नंतर दाखवते। पहिलं तिला बनवते खायला। बघा हा बाळा आलू आज ने मग बा माझं दवाखान्यात लागले ना महाग, सारखं तिकडं भोसरीला जायला लागते मला, त्याच्यामुळं बघा माझं काही कामच होत नाही, सारखं धावपळ। आणि त्यात माझी तब्येत 2 दिवस मला एवढी जुलाब उलटी झाली, काय सांगायचं। झालं चालू तुमचं दोघीचं? बघा असं मस्त तवस नाही तापला, खूप टेस्टी लागतात माहिती का चटणी सोबत। अशी मस्त चटणी बनवली खोबऱ्याची। बटाटा पण बनवू शकते हा बाळा। इकडं रात्रीचा काय चल बूट घाल, सॉक्स घातले का? सॉक्स रिक्षाचा टाइम होते बा, गरम व्हायचं ते। अरे नाही झालं मम्मा, ऐकत जा, दे इकडं चल। किती बनवू? बघा अशी मस्त रात्रभर भिजत घातलं होतं। उचल ना फोन, रात्रभर फोन आलाय। इकडं मस्त असं भिजत घातलं आणि मस्त सकाळी वाटलं तर एकदम छान असे लागतात। असं मस्त परतून घ्यायचं, सॉरी असं हे करायचं। मला जास्त डोसे नाही बनवता येत, पण आता यायला लागलेत। हाय बघा असे छोटेच बनवायचे चिल्ल्यासारखे। मी रात्रभर मूग भिजत घातले आणि सकाळी ह्याच्यामध्ये मिरची, जिरे आणि मीठ टाकून मस्त असं खरपूस वाटून घेतलं आणि असे मस्त खरपूस आता हे बनवूया डोसे। हे बघा आता मस्त असा थोडासा बनला ना पलटायचा। हे बघा असा मस्त लाल भाजतो, एकच नंबर लागतो, तुम्हाला काय सांगू। एक डोसा आणि ही चटणी खाल्ले बाबा, मला लई भूक लागली होती, मी खाल्ले। आणि आता पोरांना पण छोटीचा टिफिन झाला, आता मोठीचा मग आली की त्यांना गरम देणार बनवून। तर चला मी आता देते असा मस्त डोसा। बघा इकडे सिरियल बघत चालू आहे, पुरीला पण सिरियलचं माझे वेळ लागले। बघा असा मस्त असा नाश्ता होता आजचा। चला सिरियल कुठली आहे कमेंटमध्ये सांगा।